संबंध कसा नाही? हा, संबंध कसा नाही? ते मला तुमची बायको समजतात म्हणूनच तर हक्काने फरमाईश केली की नाही? नाही तर काहून सांगतील? त्यांना आता हे कळायला पाहिजे. हा, आता मी तुमची बायको नसून दुसरी कोणीतरी तुमची बायको. दिस इज डिस्गस्टिंग राधिका. हे कपूर सरांना सांगण्यात काही अर्थ नाहीये. असं कसं? तुम्ही प्रेम केलं ना त्या हिरोईनीवरती. काय ते काय मला म्हणते, गुड फॉर नथिंग. असल्या गुड फॉर नथिंग लाजिरवाण्या बायकोला पार्टीत घेऊन जाणं बरोबर आहे का? नाही ना. मग त्यांना सगळ्यांना पण कळू दे ना, तुमची बायको कशी आहे, कशी नट्टापट्टा करते, कशी हिरोईनी सारखी आहे, कशी आहे, काय कळू दे ना त्यांना पण. हा, पुन्हा तुम्हाला लाज गेला असं नाही वागायचंय मला. म्हणूनच सांगून राहील, ही अट मान्य असेल येते. नाही, बरोबर आहे. तुला माझी हालत कळतेय ना, म्हणून तू असं पेचत पकडतेस मला. तुम्ही नाही पकडत मला पेचत. तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला तरी घरातनं बाहेर काढलीच ना, कुठलीही कल्पना न देता. तेव्हा नाही पकडलीत पेचा. आणि त्या तिला घेऊन आलात घरात, जिला काडीची अक्कल नाहीये. शनायाची अक्कल काढायची गरज नाहीये. मी त्या वेगळ्या कामासाठी आलो त्याबद्दल बोलत. ठीक, तेच बोलून राहिली मी. तुम्हाला जर माझी ही अट मान्य असेल तर येईन मी. राधिका, मी शेवटचं विचारतोय, हो की नाही? नाही. Radhika, I'm so proud of you. माझ्यासाठी हे खूप कठीण होतं ग. राधिका, अशी खचून जाऊ नकोस. हे बघ, तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य होतं. ह्याच माणसाने तुला सांगितलं होतं ना की तू त्याच्या लायकीची नाहीयेस. आज तू दाखवून दिलंस त्याला की तुझ्यामुळे त्याचं किती अडणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.